प्राण्यांना पोसणं सांभाळणं फार खर्चिक गोष्ट आहे। प्राण्यांच्यामुळे अनेक आजार होतात असं सांगितलं जातं। त्यातच आता तर कोरोना व्हायरसचं संकट, त्यामुळे अनेक जण तातडीने या सर्व पाळीव प्राण्यांना जंगलात किंवा इतर ठिकाणी सोडत आहेत। त्यामुळे पाळीव प्राणी सुद्धा बेघर होत आहेत। या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर न सोडता मला दत्तक द्या असं आवाहन अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश ॲक्वेरियम अँड पेट शॉपचे संचालक समीर जवंजाळने केलं आहे। कुणा व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं लक्षात आल्यास त्या व्यक्तीला इतरांपासून वेगळं ठेवलं जातं। परिणामी त्यानं समजा कुत्रा किंवा इतर प्राणी पाळला असेल तर त्याच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे। ती या कोरोना व्हायरसमुळे आली आहे। त्यामुळे अनेक जण आता आपले पाळीव प्राणी समीरकडे विश्वासाने आणून देत आहेत। नमस्कार, मी शंतनू बालेराव। आज तुमच्या समोर यायचं कारण की कोरोना व्हायरसच्या प्रसारीकरणामुळे आज जगभरात सगळीकडे तुम्हाला ऐकू येतं की कोरोना व्हायरस हा पसरलेला आहे आणि त्या कारणाने आपल्या महाराष्ट्रातही नागपुरातही त्याचे सिम्पटम्स आढळलेले आहेत। त्या आढळल्या कारणाने लोक पशुप्राण्यांना आपल्या घरातल्या पशुप्राण्यांना रस्त्यावर टाकतात आहे, कुठे जंगलात सोडून देतात आहे। त्यांचे हाल वाके होऊन राहिले व त्याच पशुप्राण्यांची नंतर कोण पालनपोषण करणार यांचा विचार न करता त्यांना टाकण्यात येत आहे। तर कृपया करून तुम्ही लोकांनी ह्याला न टाकता आमच्याकडे आणून द्या। आम्ही फेसबुकवर पोस्ट केली आहे, तरी आमच्याकडे लोक संबंध जोडतात आहे त्या कारणाने की पशुप्राणी आमच्याजवळ आणून देतात व आणून दिल्याने आम्ही त्यांचे पालनपोषण करू व त्यांची देखभाल करू। तेवढं नक्कीच फक्त त्या कारणाने लोक जे सोडतात आहे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही सांगूयात नक्कीच। सध्या वेगाने पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे। या व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। अनेकांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळते आहे। प्राण्यांपासून हा रोग पसरत असल्याची माहिती सगळीकडे पसरल्याने आता काही लोकांनी आपल्याच घरातील पाळीव प्राण्यांना घरातून बाहेर काढलं आहे। अशातच अमरावतीमध्ये युवा कट्टा फिश ॲक्वेरियम अँड पेट शॉपच्या संचालक समीर जवंजाळने उचललेलं पाऊल अत्यंत प्रेरणादायी व स्तुत्य आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।